आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय ती छत्रपती संभाजीनगरमधली सध्या अतिक्रमणांवर कारवाई छत्रपती संभाजीनगर इथे सुरू आहे। पैठण गेट परिसरामध्ये अतिक्रमणांवर हातोडा घातलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ही अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई सुरू आहे। रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव या कारवाईला आता सुरुवात झाली आहे। नगर रचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण करून बाधित मालमत्ता धारकांना नोटिसा बजावलेल्या तसंच अतिक्रमण काढण्यासाठी विनंती केलेली, त्यामुळे बहुतांश नागरिकांनी ही विनंती मानली आणि अतिक्रमण काढलेली आहेत। मात्र तरी देखील काही 110च्या आसपास अतिक्रमण या ठिकाणी आहेत। मनपाच्या पथकाकडून ही आता काढण्यात येत आहेत। आणि या कारवाईंसंदर्भात आणखी सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे। विशाल, मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू आहे। जवळपास 110 अतिक्रमण झालेली या सगळ्या ठिकाणं दिसतात। ही सगळी अवैध बांधकामं दिसतात। काय नेमकं कारवाईचं स्वरूप आहे? काही विरोध होताना या ठिकाणी दिसतोय? अनुपमा, शहरातील जुन्या भागात म्हणजे पैठण गेट परिसरात आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे। या परिसरात सगळी दुकानं आहे आणि जवळपास 100वर दुकानं या परिसरात आहे। त्यांना महापालिकेनं ऑलरेडी नोटीस बजावली होती आणि त्यानुसार आता ही दुकानं तोडण्याला सुरुवात झाली आहे। खरं तर सुरुवातीला इथे नागरिकांचा विरोध होता, मात्र गेली 3 ते 4 दिवस महापालिकेचं पथक आणि पोलिसांचं पथकनं समन्वय साधला आणि त्यानंतर लोकांशी बोलणं केलं आणि त्यानंतर सध्या तरी कारवाईला विरोध होताना दिसत नाहीये। अनेकांनी आपली दुकानं रिकामी करून घेतली आहेत, राहती घरं सुद्धा रिकामी करून घेतलेली आहे। जवळपास 30 ते 40 वर्षापासून या परिसरात अतिक्रमणाचा विळखा आहे। या परिसरात गेल्या आठवड्यात एक खून झाला। दुकानांचा मालक कोण या वादातून हा खून झाला होता आणि त्यानंतर महापालिकेनं या परिसरात कारवाईचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आता ही कारवाईला सुरुवात झालेली आपण बघतोय। जवळपास 200वर पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या परिसरात गोंधळ होऊ नये म्हणून तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 110 दुकानं आणि काही घरं यात आज सुरू झालेल्या कारवाईत तोडण्यात येणार आहे। अनुपमा, ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।